नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीरज रेड्डी आरंभ लर्निंग सेंटर मध्ये मी प्राध्यापक स्वपन गंभीरे आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपली फेब्रुवारीमध्ये किंवा या महिन्यात 26 तारखेला येऊ घातलेली जी कंबाईन परीक्षा आहे किंवा गट ब ची परीक्षा जी आहे त्या परीक्षेच्या टेस्ट सिरीज मधील चौथी टेस्ट आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत। त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम हिस्ट्रीचे क्वेश्चन्स बघत आहोत। त्यामध्ये बघा 16वा प्रश्न यापासून आपण सुरुवात करतोय। 16 नंबरच्या प्रश्नापासून बघा, कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता, हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आपल्याला दिसतो। बघा, भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता, तर तो कुठं होता मित्रांनो? खानदेश। कुठं होता? खानदेशामध्ये होता। आता या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंतच्या टेस्टच्या डिस्कशन मध्ये आपण बघितले किंवा याही पुढे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की जितके अटेम्प्ट आपण केले त्या अटेम्प्ट मध्ये आपले राईट जे आले ते आपल्या अभ्यासावर आले, बरोबर आहेत। पण अटेम्प्ट करून सुद्धा दोच जे नंबर्स किंवा जे प्रश्न असतील ते आपली रॉंग आले किंवा चुकली, त्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांकडून काय होतं, फक्त स्कोर काउंट केला जातो, त्यानंतर जी उत्तर चुकली, आपली जी प्रश्न चुकली त्यावर विद्यार्थी मित्र लक्ष देत नाही। तर त्यावर तुम्ही फोकस करा, त्यावर लक्ष द्या, तरच काय येऊ शकतं, आपला स्कोर वाढू शकतो। मग यामध्ये म्हटले कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता, तरी आपल्याला उत्तर माहिती आहे खानदेशामध्ये फक्त काय होता? भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता, म्हणून उत्तर येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो काय येईल? पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, त्यावरच प्रश्न आहेत बघा जवळजवळ, रामोशींबाबत पुढील पैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजे काय? रॉंग स्टेटमेंट वी हॅव टू फाइंड आउट, राईट। आपल्याला रॉंग स्टेटमेंट या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? ओळखायचं आहे। त्यामध्ये बघा, मग रॉंग स्टेटमेंट मध्ये बघा किंवा त्या अयोग्य विधानामध्ये बघा, कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करत, बरोबर, ते काय करत होते? दरोडेखोरी करत होते। सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते, बरोबर। तर ते काय करत होते मित्रांनो? गड किल्ल्यांची सुरक्षा सुद्धा बघत होते। इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचं महत्व कमी झाल्यानं व इनामे खालसा झाल्यानं ते दरोडेखोर बनले, बरोबर। ते काय बनले? दरोडेखोर बनले। का बनले याचे उत्तर या ठिकाणी दिलेत। मग आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, तर वरील पैकी एकही अयोग्य नाही, म्हणून याचं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4। हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय बघा मित्रांनो, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना, बघा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा ब्रिटिशांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर याचं उत्तर काय दिलं मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 फक्त कीचक वध। काय मित्रांनो याचं उत्तर? कीचक वध अशा पद्धतीचे हे नाटक होतं, त्यामुळे मिळालं होतं। आणि याची हे नाटक झालं होतं कधी? 1907 मध्ये। कधी? 1907 मध्ये बघा। आणि हे आधुनिक महाभारताचंच एक काय होतं? रूप होतं। या नाटकात किचकाच्या जागी कर्जन व भीमाच्या जागी टिळकांची भूमिका होती, लक्षात ठेवा। किचकांच्या जागी कोण होतं? कर्जन, आणि भीमाच्या जागी होते टिळक, बरोबर। द्रौपदीच्या जागी भारतातील प्रतीक मानण्यात आलेलं होतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न खूप सोपा होता बघा, इल्बर्ट अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे रॉंग मॅच आपल्याला काय करायचंय? ओळखायचं होतं बघा इथं। मग इल्बर्ट बिल, मुळात इल्बर्ट बिल आलं होतं कधी? लॉर्ड रिपनच्या काळामध्ये, बरोबर। इल्बर्ट बिल काय होतं मित्रांनो? हे आपल्याला माहिती आहे, बरोबर। भारतीय न्यायाधीशांपुढे गोऱ्या लोकांचे काय चालू शकत होते? ते आता खटले चालू शकत होते। गोऱ्या लोकांविरुद्ध जी खटले होती ती खटले चालवण्याचा अधिकार भारतीय न्यायाधीशांना इल्बर्ट बिलामुळे काय झाला होता? मिळाला होता। आणि ते कोणी पास केलं होतं? लॉर्ड रिपन। खालसाकरणाचं तत्व लॉर्ड डलहौसी। बंगालची फाळणी 1905 लॉर्ड कर्झन। काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन नाही, कारण लॉर्ड लिटनचा कालखंड मित्रांनो या ठिकाणी आहे 1876 to 1880, बरोबर। आणि काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये, बरोबर। म्हणून हे उत्तर काय होईल? लॉर्ड लिटनचं चूक। तर 1885 मध्ये डफरीनच्या काळामध्ये काय झाली होती? काँग्रेसची स्थापना झाली होती मित्रांनो, ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय कशाच्या बाबतीत? बघा, योग्य विधानांचा विचार करून पर्याय निवडा। लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1828 साली
1828 साली इनाम कमिशन नेमले, बरोबर, इनाम कमिशन नेमलं होतं. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1828 सालीच सतीबंदी कायदा पारित केला. तर 1828 ने मित्रांनो तिथे काय 1829. आता सती प्रतिबंध कायदा काय होता हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जी महिला असेल, जर तिचा पती मृत्युमुखी पडला असेल किंवा त्याचं निधन झालं असेल तर तिला सुद्धा त्या अग्निरांगामध्ये काय केलं जायचं, टाकलं जायचं आणि तिला सतीची चाल आपण असं म्हणायचो. पण ही सती प्रतिबंध प्रथा जी होती ती विल्यम बेंटिकच्या काळामध्ये काय झाली होती, बंद झाली होती, बरोबर. तर ती 1829 मध्ये, म्हणून ब ऑप्शन चुकीचं आहे. आता ब कुठं कुठं दिलेत बघा, पर्याय 2 मध्ये, पर्याय 3 मध्ये. मग राहिलं काय, पर्याय 1 किंवा पर्याय 4. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात भारतात बालहत्या प्रतिबंधक आणि ठगांचा बंदोबस्त अशी महत्वाची कार्य पार पडली, बघा, बरोबर. अ आणि क विधान काय आहेत मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा 21वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो. 21 खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. अ दिलंय बघा तिथं, सन 1813च्या कायद्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली, बरोबर. व्यापारविषयक मक्तेदारी काय आली होती मित्रांनो या ठिकाणी संपुष्टात आलेली होती. त्यानंतर 1813चा कायदा म्हणजे कोणता, चार्टर ऍक्ट मित्रांनो हे लक्षात ठेवा. काय आहेत, चार्टर ऍक्ट. 1794, 1893, 1893, 1793, 1813, 1833, 1853 असे 20-20 वर्षांनी काय आले होते, कायदे आले होते, म्हणून त्यांना चार्टर ऍक्ट असं म्हटलं जातं, बरोबर. पहिलं ऑप्शन बरोबर त्या ठिकाणी. दुसरं बघा काय म्हटलंय दुसऱ्या ऑप्शन मध्ये, 1813च्या कायद्यानुसार, सनदी कायद्यानुसार भारतातील चहाच्या व्यापाराची मक्तेदारी सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली, बघा. तर काय झालं होतं, भारतातील चहाच्या व्यापाराची मक्तेदारी ही कंपनीकडे ठेवली होती, लक्षात ठेवा. काढून नव्हती घेतली तर ठेवली होती, म्हणून हे विधान या ठिकाणी चूक. 1813च्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करायची तरतूद करण्यात आली, बरोबर. आणि 33च्या कायद्यानुसार मित्रांनो लक्षात ठेवा 10 लाख रुपये निधी शिक्षणासाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले, म्हणून हे अ आणि क विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं काय होईल मित्रांनो, उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 22 नंबरचा प्रश्न आहे बघा. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचं वर्णन भगिनी निवेदिता यांनी लढाऊ हिंदू धर्म असं केलं, बरोबर. दुसरं स्टेटमेंट बघा मित्रांनो, अमेरिकेतील जागतिक शिकागो परिषदेला गेलेले स्वामी विवेकानंद अमेरिकेबरोबर फ्रान्स, ब्रिटन या देशांचा दौरा करून 1894 मध्ये भारतात परतले होते. तर ते 1894 मध्ये आले नव्हते मित्रांनो, तर कधी आले होते, 1897 मध्ये केम इन इंडिया और रिटर्न टू इंडिया, म्हणून ब स्टेटमेंट चुकीचं आहे तिथं मित्रांनो. त्यानंतर बघा प्रार्थना समाजातील, आता प्रार्थना समाज म्हणजे काय, याची स्थापना कधी झाली, 1867 मध्ये झाली. कोणी केली तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केली. प्रार्थना समाजाचं वृत्तपत्र किंवा पत्रिका काय होती तर सुबोध पत्रिका होती, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. प्रार्थना समाजातील समाज सुधारकांना मूर्तीपूजा व अवतार कल्पना मान्य नसून ते फक्त ईश्वराला सगुण मानत, बरोबर. अ आणि क योग्य, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 23वा प्रश्न दिलात मित्रांनो या ठिकाणी. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा, बघा. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीच्या विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला, बरोबर. म्हणजे शेवट करण्यात आला. अंत म्हणजे काय मित्रांनो, शेवट करण्यात आला, बरोबर. ब्रिटिश 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर ही मंडळे बरखास्त करून त्यांच्या जागी काय करण्यात आलं मित्रांनो, भारत मंत्री आणि मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ निर्माण केले, बरोबर. भारत मंत्री हा ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद नसून त्याच्या हाताखाली फक्त 10 जणांचं मंडळ स्थापन करण्यात आलं. तर तो सभासद होता आणि त्याच्या हाताखाली 15 जणांचं मंडळ स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये 8 हे राणीकडून आणि 7 हे कंपनीचेच ठेवले होते, लक्षात ठेवा. 8 + 7 असं
15चं ते मंडळ होतं, म्हणून या ठिकाणी क हे ऑप्शन चूक, अ आणि ब योग्य, अ आणि ब या ठिकाणी योग्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 24 नंबरचा. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. काय म्हटलं मित्रांनो, अयोग्य विधान निवडा. गोपाळ गणेश आगरकर हे मॅट्रिक पास झाल्यानंतर अकोल्यातून काय म्हटलं तिथं, अकोल्यातून प्रकाशित होणाऱ्या वराड समाचार या वृत्तपत्रासाठी लेखन करत. बरोबर. मराठा आणि केशरी या 2 वृत्तपत्रांच्या छपाईसाठी विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेल्या छापखान्यातून होत असे. द आर्टिक्ट होम इन द वेदास या ग्रंथाचं प्रकाशन गोपाळ गणेश आगरकरांनी केलं. हे विधान चूक आहे. तर ते कोणी केलं होतं, लोकमान्य टिळक. कोणी केलं होतं मित्रांनो, लोकमान्य टिळक. 1903 मध्ये त्याचं प्रकाशन करण्यात आलं होतं, म्हणून क हे चूक. फक्त अ आणि ब काय येईल, बरोबर. पण आपल्याला विचारलंय अयोग्य विधान निवडा. पर्याय क्रमांक 1 चुकीचं विधान काय मित्रांनो, क. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 25 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा काय म्हटलं बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. डॉक्टर बी.आर. आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता पत्र हे मासिक सुरू करून पहिले संपादक म्हणून देवराम विष्णू नाईक यांना नियुक्त केलं. बरोबर. पहिलं त्यांनी वृत्तपत्र काढलं होतं किंवा मासिक काढलं होतं मित्रांनो. मासिक म्हणजे मंथली निघणारं समता पत्र. पर्वती टेकड्यावरील मंदिर अस्पृश्यांना खुलं व्हावं यासाठी शिवराम जानबाग कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आलं. ही विधान मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. सन 1929 साली नाशिक येवला या ठिकाणी भरलेल्या दलित वर्गाच्या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर होते. तर ही परिषद 1929 लाच भरली, परंतु नाशिक येथे न भरता ती भरली होती कुठं, जामोद जळगाव. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठं भरली होती, जळगाव येथे भरली होती. आणि जी नाशिक मधील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी भरली होती त्यावेळेस त्यांनी एक शपथ घेतली होती बघा, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं, बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून याचं उत्तर काय येईल मित्रांनो, योग्य विधान म्हटल्यावर अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 26 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा. योग्य विधान निवडायचं. 1 सप्टेंबर 1848 साली मुंबईच्या एलिफन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रसारक सभा स्थापन केली असून तिचे पहिले अध्यक्ष दादोबा तरखडकर झाले होते. बरोबर. त्यानंतर 22 जून 1944 रोजी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली. ही बरोबर त्या तारखेलाच केली, परंतु महाराष्ट्रातील मुंबई नव्हे तर सुरत. कुठे केली होती मित्रांनो, सुरत गुजरात. कुठे केली होती, सुरत गुजरात. म्हणून ब स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकीचं आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1865 मध्ये मराठी लघु व्याकरण हे साहित्य लिहिलं. विधान बरोबर. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 1 ते आपल्या प्रश्नाचं काय होईल मित्रांनो, उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पंडिता रमाबाईंबद्दल कोणते विधान बरोबर आहे. त्या संस्कृत भाषेत निष्णात होत्या. बरोबर. तज्ञ होत्या. वेदांवर प्रवचन द्यायच्या. एकदम बरोबर. त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर जर बघितले आपण मित्रांनो, कोणती विधानं बरोबर, तर तीनही विधानं बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं त्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. त्यानंतर बघूया 28 नंबरचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबद्दल आपण काय म्हणाल. मवाळ कालखंड होता कधी मित्रांनो, तर 1885 ते 1905. 1905 ते 1920 होता जहाल कालखंड. काय होता, जहाल कालखंड. इथं होता मवाळ कालखंड. त्यानंतर 1920 ते 1947 होतं मित्रांनो गांधी युग. त्याला काय म्हणतो आपण, गांधी युग असं म्हणतो. बरोबर. बघा
आता मवाळांच्या बाबतीत आपण काय म्हणाल असं आपल्याला प्रश्न विचारलाय 1885 ते 1905 मध्ये आपण बघतो सह्या विनंती अर्ज याद्वारे ते स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा धरून होते. मवाळांच्या आवेदनाबाबत ब्रिटिशांनी थोडेसे द्यावायचे आणि बहुतांशी नाकारायचे अशी नीती होती. बरोबर, आपण काही मागितलं तर त्यातलं थोडंच द्यायचं अशी नीती त्यांची होती. म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण कोड बघतो बघा, भाकर मागितली आणि धोंडा मिळाला. बरोबर, मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, नीतिमत्तेच्या दृष्ट्या अयोग्य होती. बरोबर, ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे मवाळांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, कारण मवाळांना जनाधार नव्हता, म्हणजे लोकांचा सपोर्ट नव्हता. बरोबर, वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. मग चौथा आपल्या त्या ठिकाणी उत्तर येईल, कारण सर्व विधान काय आहेत, राईट आहेत. हे सर्व आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 29 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा. 14 जुलै 1942 साली वर्धा येथे राष्ट्रसभेच्या वर्किंग कमिटीने इतिहास प्रसिद्ध छोडो भारत ठराव, लक्षात ठेवा, 1942 छोडो भारत, क्विट इंडिया मुवमेंट, छोडो भारत ठराव पास करून त्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व बापूजींकडे देण्यात आलं, म्हणजेच महात्मा गांधीजींकडे देण्यात आलं. बरोबर, राष्ट्रसभेने मुंबई येथे 8 ऑगस्ट या दिवशी छोडो भारत हा महत्वपूर्ण ठराव पास केला. लक्षात ठेवा, 8 ऑगस्ट. 1942च्या चले जाव आंदोलनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बिहार येथील पाटणा येथे ब्रिटिशांनी कैद केलं होतं. हे विधान बरोबर. वरील सर्व विधान काय आहेत मित्रांनो, योग्य आहेत. वरील सर्व विधान योग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, तो बघायचा आपल्याला. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. बघा, सुभाष ब्रिगेड या नवीन आणि चौथी ब्रिगेड आझाद हिंद सेनेच्या शूर जवानांनी बनवलेलं असून या ब्रिगेडरचे कमांडर शहानवाज खान होते. एकदम बरोबर. बघा, सुभाष ब्रिगेड हा कमांडर ब्रिडर जपान या देशात कार्यरत होता. तर कुठं होतं ते, ब्रह्मदेशात होतं. लक्षात ठेवा, ब्रह्मदेशात. आणि ब्रह्मदेशात जपानी फौजांबरोबर ते काम करत होतं. कुठं, जपानी फौजांबरोबर मित्रांनो ते काय करत होतं, काम करत होतं. तर जपानमध्ये नव्हतं, तर ब्रह्मदेशामध्ये जपानी फौजांबरोबर ते काम करण्याचं करत होतं. त्यानंतर म्हणून हे विधान चूक आहेत. पुढे बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस 12 जुलै 1944 रोजी बँकॉक कडून टोकियोकडे निघाले असताच मार्गातच चीन जवळच्या फार्मोसो बेटामधील तायपे विमानतळावर अपघात होऊन काही वेळाने त्यांचं निधन झालं. तर त्यांचं निधन झालं होतं मित्रांनो 18 ऑगस्ट 1945. जापनीज हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं, त्यांचं निधन झालं होतं. लक्षात ठेवा. आणि कुठं, ताइवानमध्ये. तर ही डेट त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, केवळ विधान अयोग्य आहे. पुढे आपल्याला बघायचे बघा मित्रांनो, जिओग्राफीचे क्वेश्चन्स या ठिकाणी बघायचे आहेत, भूगोलाचे. बरोबर, महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, की आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील नदीचं खोर ओळखायचं. बरोबर, बेसिन, रिव्हर बेसिन. सर्वात महत्वाचं बेसिन जर महाराष्ट्रातलं जर बघितलं मित्रांनो तर ते कोणतं आहे, गोदावरी. बरोबर, गोदावरी. त्यामध्ये बघा, नदीचं खोरा ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात उगम. बरोबर, तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. बरोबर, वेमला, मिरगुडा, बोर आणि नंद ह्या तिच्या उपनद्या. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतील सरहद्द निर्माण करते. तर हे कोणत्या नदीचं खोरं मित्रांनो, वर्धा नदीचं खोरं आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा 32 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो काय दिले आपल्याला 32 नंबरला. बघा, 32 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो. 32. तर काय म्हटलं या ठिकाणी, तामिळनाडू राज्यात प्रमुख बंदरांपैकी तुतीकोरीन आणि धनुषकोडी ही 2 बंदरं प्रसिद्ध आहे. बरोबर, तामिळनाडू मधली ही 2 बंदरं काय मित्रांनो प्रसिद्ध आहे. तामिळनाडू राज्यातील चेन्नई हे
देशातील 5व्या क्रमांकाचं मोठं बंदर आहे. 5व्या नाहीये मित्रांनो, ते कितव्या आहेत? 3ऱ्या क्रमांकाचं. कितव्या? 3ऱ्या क्रमांकाचं. 3rd नंबर लक्षात ठेवा. कितव्या? 3rd नंबरचं. म्हणून हे विधान चूक होईल या ठिकाणी. गुजरात मधील कांडला हे बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखलं जातं. बरोबर. म्हणून उत्तर येईल आपलं काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 1. केवळ अ आणि क योग्य. अ आणि क योग्य. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. रूरकेला ओडिशा, भिलाई छत्तीसगड, त्यानंतर दुर्गापूर पश्चिम बंगाल. हे पंचवार्षिक प्रकल्प दुसऱ्या योजना काळात हाती घेण्यात आले होते. दुसरा योजना काळ म्हणजे कधीचा? 1956 ते 1961 मध्ये. बरोबर. लोह पोलाद उद्योग. पहिली योजना आपली होती कृषी, दुसरी होती जड उद्योग आणि तिसरी होती या दोघांचं कॉम्बिनेशन. बरोबर. 56 ते 61 मध्ये आपण हे प्रकल्प हाती घेतले होते. बरोबर. कर्नाटक राज्यातील दुर्गापूर. आता उत्तर वरतीच म्हटलंय मित्रांनो, दुर्गापूर हे पश्चिम बंगालमध्ये ना, आपण त्याला बरोबर म्हटलंय. तर कर्नाटक असेल का हो? नाही. तर कर्नाटक राज्यातील दुर्गापूर आणि बर्नपूर ही 2 ठिकाणं लोह पोलाद प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहेत. चूक. ही कर्नाटक मधली नाही. कर्नाटक मधली कोणती आहेत? भद्रावती आणि विजयनगर. ही 2 प्रकल्प आहे. देशातील पहिला सिमेंट कारखाना 1904 रोजी तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे कार्यान्वित करण्यात आला. बरोबर. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 3 आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. बघा मित्रांनो, बघा योग्य विधान ओळखा. भारताच्या वायव्येस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे 2 देश आहेत. बरोबर. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील इंदिरा पॉइंट हे सर्वात दक्षिणेकडील टोक असून ते 6°45' उत्तर अक्षांश वृत्तावर आहेत. बरोबर. भारताच्या मुख्य भूसीमेस लाभलेला समुद्रकिनारा 7517 आहे. चूक. तर किती मित्रांनो? तो 15200 किलोमीटर. म्हणून तिसरं विधान आपलं चूक येईल. फक्त अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं त्याचं काय येईल मित्रांनो? उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 आपलं त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार. पुढचा प्रश्न बघा. 35. तापी योग्य विधान ओळखा. तापी ही उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाची व सर्वाधिक लांबीची नदी आहे. जवळजवळ 208 किलोमीटरची ती आहे. आणि नर्मदा जी आहे ती 54. या 2च आपल्या काय बरं? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. मग बरोबर आहेत. तापी ही काय येईल मित्रांनो? सर्वात लांब नदी त्यामध्ये आपण ओळखू शकतो. तापी ही नदी महाराष्ट्रात प्रथम जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. चूक. प्रथम बर का लक्षात ठेवा. प्रथम ती अमरावतीमध्ये येते मित्रांनो. कुठं? अमरावती. आणि मग नंतर ती परत MP मध्ये जाते आणि मग खाली जळगाव मध्ये येते. लक्षात ठेवा. म्हणून ब हे विधान चूक. अ बरोबर. तापी नदी खोऱ्यातील बुराई नदीवरील फोपर हे धरण प्रसिद्ध आहे. बरोबर. अ आणि क हे या प्रश्नाचं काय असणार आहे मित्रांनो? उत्तर असणार आहेत. पर्याय क्रमांक 2. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटेंबे यांनी निश्चित केलीत. उत्तरेला दमणगंगा आणि दक्षिणेला तेरेखोल. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 37 बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात. बरोबर. उतारावर आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांतील वृक्षांची पानं काय असतात? रुंद असतात. हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. हे विधान मित्रांनो काय त्या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा. पुढे काय म्हटलंय? पळस, शिसम, खैर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमध्ये आढळतात. चूक. मग सदाहरित वनांमध्ये आढळणारी वृक्ष जी आहेत मित्रांनो ती काय आहेत? पिसा, अंजन, हिरडा, फणस, जांभूळ, आंबा आणि बांबू. म्हणजे फक्त अ आणि ब योग्य. बरोबर. अ आणि ब योग्य आणि क योग्य नाही. क योग्य नाही. इथं क योग्य नाही. सॉरी, इथं अ ब क दिलेत. मग आपलं येईल काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 3 केवळ क योग्य नाही. उत्तर येईल 37चं आपलं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा. पुढचं सोपं होतं. जोड्या लावा. तुम्हाला एक जरी माहित असलं तरी तुम्हाला कळलं असतं. बघा त्यामध्ये बघा उत्तर येईल तुमचं. त्यामध्ये नवेगाव किंवा नागपूरवरून सुद्धा तुम्हाला उत्तर जमलं असतं. आता पवनी तालुका जो आहे तो गोसी खुर्द. चिचपल्ली जे आहे
ते बांबू संशोधन केंद्र, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प किंवा नवेगाव गोंदिया, आणि नागपूर म्हणजे माझी मेट्रो. मग उत्तर येईल मित्रांनो तुमचं पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा. पवनी तालुका गोसी खुर्द, चिचपल्लीच येईल 4 बांबू संशोधन, नवेगाव येईल नागझिरा व्याघ्र प्रकल्प, आणि नागपूर येईल माझी मेट्रो. बरोबर, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. त्यानंतर 39 जो प्रश्न होता मित्रांनो तो सर्वांचा बरोबर येणंच गरजेचं आहे. बघा लॉजिकल प्रश्न होता. योग्य विधान ओळखा. राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम, राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम दर 100% केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहेत. बरोबर, केंद्राकर्ष योजनात किंवा केंद्र पुरस्कृत आहेत. कशासाठी? तर गुरे पैदास बळकटीकरण आणि विस्तारीकरण यासाठी तो महत्वाचा आहे. गुरे पैदास बळकटीकरण आणि विस्तारीकरणाकरता हा प्रोग्राम सुरू केला. देशी जातीच्या पैदाशींचं संवर्धन आणि ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती हा कार्यक्रमामागील गाभा उद्देश किंवा कोर पर्पज काय होता बघा. मेन पर्पज काय होता त्याचा, हा होता. लक्षात ठेवा मेन पर्पज काय होता मित्रांनो किंवा मुख्य उद्देश काय होता. ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती. बरोबर. महाराष्ट्रातील पशुधन उत्पादनाचे प्रयत्न प्राधान्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून होतात. बरोबर. आता लक्षात ठेवा अल्पभूधारक आणि सीमांत भूधारक. अल्पभूधारक म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणार आणि सीमांत भूधारक म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणार. तिन्ही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं त्याचं काय होईल मित्रांनो उत्तर होईल. त्यानंतर पुढे बघा 40 नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय आपल्याला. गुणवत्तेच्या आधारावर कार्बनच्या प्रमाणानुसार, खूप सोपा प्रश्न आहे. कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचं उच्च गुणवत्तेकडून क्रम सांगा. म्हणजे सर्वात हायएस्ट कोण येईल? अँथ्रासाइट. बरोबर. त्यानंतर बिटुमिनस, त्यानंतर लिग्नाइट आणि त्यानंतर पीट. लक्षात ठेवा. म्हणजे क अ ड, क अ ड ब. पर्याय क्रमांक 3 त्याचं काय येईल मित्रांनो उत्तर. पुढे बघा जोड्या लावा विचारलेत आपल्याला 41 नंबरला. आयटी हार्डवेअर पार्क कुठे येईल मित्रांनो? द्रोणागिरी. सिप्स हे सर्वांनाच माहिती आहे मुंबई. मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्स लिमिटेड नाशिक. आणि मायक्रो प्रोसेसर आधारित प्रणाली प्रकल्प कुडाळ सिंधुदुर्ग. बरोबर. म्हणून याचं उत्तर काय येईल मित्रांनो बघा. 1चं 4, 2चं 3, 2चं 3. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असणार आहे आपलं 41चं आन्सर असणार आहे. सॉरी 41चं आन्सर असणार मित्रांनो आपलं काय बघा. आयटी हार्डवेअर पार्क 4 बरोबर. सिप्स 3, त्यानंतर मेल्ट्रॉन 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर बघा 42 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. योग्य विधान ओळखा. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, तिरोडा, देवरी, अर्जुनी मोरगाव, सालकेसा आणि गोंदिया तालुक्यात गोंड जमात विशेषत्वानं आढळते. बरोबर. गोंदियामध्ये गोंड. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, काटोल व पारशिवनी या तालुक्यात गौंड जमातीचे आदिवासी आढळून येतात. बरोबर. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यात गौंड आदिवासी जमातीच्या वस्त्या आढळून येतात. चूक. तर गौंड जमातीच्या नाही तर तिथे येतात कातकरी. नगरमध्ये बघा कातकरी. कुठे? अकोला आणि संगम. कातकरी, ठाकर आणि महादेव कोळी. कोण आहेत मित्रांनो? महादेव कोळी. लक्षात ठेवा. म्हणून क चूक. फक्त अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 4 आपलं त्याचं काय असणार मित्रांनो उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. काय असणार आहेत? पर्याय क्रमांक 4 आपलं त्या ठिकाणी काय असणार मित्रांनो उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघतोय बघा मित्रांनो आपण 43 नंबरचा. काय 43 नंबरचा प्रश्न बघतोय बघा. 43 नंबरचा प्रश्न आहे नैसर्गिक स्रोतांपासून तयार होणारे NO आणि NO2 बघा. नायट्रोजन आणि नायट्रोजन डायऑक्साईड बघा. सॉरी 43 नंबरचा प्रश्न बघा आपला
43 नंबरचा, ओझोनचा स्तर नष्ट होण्यापाठीमागची कारणं आपल्याला विचारली. बरोबर. नैसर्गिक स्रोतांपासून तयार होणारे NO आणि NO2. बरोबर. क्लोरोफ्लोरोकार्बन पासून तयार होणारा क्लोरीनचा अणू. कशाचा? क्लोरीनचा अणू. ही दोन्हीही कारण खूप महत्वाची. कशासाठी? ओझोनचा स्तर नष्ट होण्यासाठी. म्हणून पर्याय येईल 3, दोन्ही अ आणि ब. त्यानंतर 44 नंबरचा करंटचा क्वेश्चन आहे बघा, आपल्याला तिथे विचारलाय, लक्षात येईल तुमच्या लगेच. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. जपानमध्ये क्योटो येथे 11 डिसेंबर 1997 रोजी प्रथमच क्योटो करार मसुदा या समितीचे याचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर. जपानमध्ये. अफगाणिस्तान, अंडोरा आणि दक्षिण सुदान या देशाने क्योटो करारास मान्यता दिली नाही. चूक. यांनी दिली पण पुढच्या परिषदेमध्ये दिली नव्हती. इथं दिली नव्हती कोणी मित्रांनो? संयुक्त संस्थान. कोण? संयुक्त संस्थान. हे नाही, यांनी पुढे दिली नव्हती म्हणून ब चूक. UNFCCC च्या देशाने उत्सर्जन पातळीसाठी 1990 हे वर्ष आधारभूत वर्ष मानलं होतं किंवा निश्चित केलं होतं. बरोबर. अ आणि क योग्य. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊ. 45 नंबरचा प्रश्न आहे. नदी आणि तिच्यावर बांधलं गेलेलं धरण, यावर आपल्याला तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, वारणा ही कृष्णेची उपनदी असून वारणा नदीवर सांगली जिल्ह्यातील शिराळे तालुक्यात चांदोली या ठिकाणी हे धरण 58 मीटर उंचीचे आहे. किती? 58 मीटर उंचीचे आहे. बरोबर. कुंभी प्रकल्प कुंभी नदीवर तासगाव तालुक्यात बांधण्यात आलेला आहे. तर तासगाव तालुक्यात नाहीये मित्रांनो, ही कुंभी नदी मुळातच कोल्हापूर आहे. काय? कोल्हापूर तालुक्यातील. कोल्हापूर मधील गगनबावडा. कुठं? गगनबावडा. बरोबर. म्हणून चूक. धामणा प्रकल्प हा धामणा नदीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर तालुक्यात सै येथे बांधण्यात आला. तर जयसिंगपूर तालुक्यात नाही, तर तो राधानगरी मित्रांनो. कुठं? राधानगरी. म्हणजे आपल्याला किती टेक्निकल बघायला लागणार, लक्षात ठेवा. म्हणून तेही चूक. फक्त अयोग्य. पर्याय क्रमांक 3 त्याचं काय होईल मित्रांनो? उत्तर होईल. 46 पण खूप सोपा प्रश्न होता बघा. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहे? शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ. बरोबर. रोजगार संधीमध्ये वाढ. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे. वरीलपैकी सर्व. म्हणून त्याचं उत्तर येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं काय असणार मित्रांनो? उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 47 नंबरचा प्रश्न इथं आपल्याला, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना जागतिक दिग्गज म्हणून त्यांचे कार्य विस्तृत करण्यासाठी भारत सरकारनं महारत्न दर्जा दिलाय? आता हा करंटचा पण क्वेश्चन आहे, हाही तुम्ही सविस्तर बघणं गरजेचं आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सेल, NTPC, IOC आणि ONGC. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला 48 नंबर. बघा, योग्य विधान ओळखा. भारतात ब्रिटिश काळात 1766 साली लॉर्ड क्लाइव्ह यांनी टपाल सेवेची सुरुवात केली असून 1774 मध्ये वॉरन हेस्टिंग यांनी टपाल सेवेच्या विकासाला चालना दिली. काय दिली? चालना दिली. बरोबर. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई येथे दूरदर्शन टेलिव्हिजन सेंटरची किंवा दूरदर्शन केंद्राची स्थापना झाली. दोन्ही विधान योग्य. पर्याय क्रमांक 3 त्याचे काय असेल? उत्तर असेल. 49 बघा. योग्य विधान ओळखा. 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कांडला या ठिकाणी सुरू झाले. गुजरात. कुठं? गुजरात, कांडला. बरोबर. भारत पाकिस्तान फाळणीनंतर कराची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे कांडला बंदर 1950 साली गुजरात राज्यातल्या कच्छ जिल्ह्यात बांधण्यात आले. हेही बरोबर. दोन्ही विधान या ठिकाणी मित्रांनो काय आहेत? बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर होईल. अ आणि ब योग्य. त्यानंतर पुढे जायचं बघा आपल्याला. इकॉनॉमीचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी ऑलरेडी काय केलेले आहेत? सुरू केलेले आहेत 46 पासून मित्रांनो. 50 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. बरोबर. 50 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय बघा. भारताने तुटीच्या भरण्यामध्ये पुढील पैकी
कोणत्या गोष्टी येतात? तुटीचा अर्थ भरणा, बरोबर. आपल्याला जर डेफिशियन्सी किंवा डेफिसिट भरून काढायचं असेल तर भारत सरकार किंवा केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतं, बरोबर. केंद्र सरकारनं बाजारात आणलेल्या सरकारी हुंडींच्या प्रमाणात आरबीआयनं आपली साठवलेली किंवा साठलेली रोखीची शिल्लक कमी करणं, बरोबर. आणि चलन निर्मिती करणं, सर्व पर्याय बरोबर आहेत, लक्षात ठेवा. 51 नंबरचा प्रश्न आहे, तोही सोपा आहे. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये काय असतात? भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांचा काय असतो मित्रांनो? समावेश असतो. अप्रत्यक्ष कराबाबत या ठिकाणी विचारलेत आपल्याला, काय? अप्रत्यक्ष कराबाबत. बघा कोणती विधानं बरोबर आहेत. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सचा आघात हा आणि कारभार एकाच व्यक्तीवर पडतो. इनडायरेक्ट अजिबात नाही, एकाच व्यक्तीवर तो पडत नाही. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येत नाही, चूक. ढकलता येतो, ही चूक. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येतो, बरोबर. अप्रत्यक्ष कराचा आता बघा, ढकलता येत नाही किंवा ढकलता येतो या दोन्हीपैकी एकच उत्तर असणार आहे. म्हणजे ब आणि क कधी योग्य नसतील. मग ब आणि क कुठे दिलंय का? दोन्ही बरोबर नाही दिलंय कुठंच. म्हणजे ढकलता येतात. आणि अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि कारभार दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. क आणि ड योग्य. बघा पुढचा प्रश्न आहे, फायनान्स कमिशनच्या बाबतीत आहेत. 280 नुसार दर 5 वर्षांनी माननीय राष्ट्रपती काय करतात? त्याची नियुक्ती करत असतात, लक्षात ठेवा. भारतीय घटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना, बरोबर. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वाय व्ही रेड्डी आणि जो आता 15वा त्याचे NK सिंग. दोन्ही विधानं बरोबर, अ आणि ब. पुढचाही प्रश्न खूप सोपा होता बघा मित्रांनो. मॅच द फॉलोइंग होतं आपल्याला इथं विचारलं होतं. बँकिंग विनिमय कायदा आला मित्रांनो 1949. बँकांचं राष्ट्रीयकरण कधी झालं मित्रांनो? पहिलं बँकांचं राष्ट्रीयकरण 1900 कधी झालं? 69. 14 बँकांचं नॅशनलायझेशन झालं. आणि 1980 मध्ये मित्रांनो 6 बँकांचं झालं, लक्षात ठेवा. भारतातील स्टेट बँकेची स्थापना 1955 आणि स्टेट बँक समूहाची निर्मिती 1960. मग काय उत्तर येईल बरं? अ च 4 म्हटलेत मित्रांनो, पहिलं आणि शेवटचं ऑप्शन गेलं. ब च 1 बरोबर. पर्याय क्रमांक 2 त्या प्रश्नाचं काय असेल मित्रांनो? उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. बघा खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. प्लॅनिंगवर आपल्याला प्रश्न विचारलाय, बरोबर. किंवा 5 इयर प्लॅनवर आपल्याला तो या ठिकाणी प्रश्न विचारलाय बघा 55 नंबरचा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1 एप्रिल 1961 ते 66च्या दरम्यान असून या योजनेला दूरदृष्टीची योजना म्हणतात, बरोबर. कारण इथं तिसऱ्या योजनेमध्ये आपण काय केलं होतं मित्रांनो? पहिली प्लस दुसरी कृषी आणि लोह पोलाद उद्योग एकत्र करून ही योजना आपण आखलेली होती. त्यानंतर विचारलेत 6व्या पंचवार्षिक योजनेत लघु उद्योग आणि ग्रामोद्योग या 2 बाबींवर भर दिला, चूक. इथं दिलं होतं आपण इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती, बरोबर. म्हणून हे चुकील. फक्त विधान अ योग्य. पर्याय क्रमांक 3 त्याचं आपलं काय होईल? उत्तर. पुढे बघा 1988 साली योग्य विधान निवडा. 1988 साली काय झालं बघा? 1998 साली नरसिम्हन 2 समितीने भारतात लघु बँका स्थापन करण्यासाठी सुचविलं. लघु बँका, बरोबर. कोणतीही निवासी व्यक्ती, कंपनी किंवा सोसायटी ज्यांना बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील 90 वर्षांचा अनुभव आहे अशा सर्वांना लघु बँकांचं प्रवर्तक बनण्यास प्राप्त ठरविलं जातं, बरोबर. दोन्ही विधाने या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. 56चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 57 विचारलं होतं, बँकिंगवरच प्रश्न आहेत बघा आपल्याला. योग्य विधान उषा थोरात समिती अग्रगण्य बँकेचं परीक्षण करण्यासाठी नेमली होती 2009 ला, बरोबर. आता मुळात अग्रगण्य बँक म्हणजे काय मित्रांनो हे लक्षात घ्या. जिल्ह्यातील पतपुरवठ्याचं नियोजन विस्तारीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील एका
बँकेला अग्रगण्य बँकेचा दर्जा देण्यात आला आणि ही बँक हे संपूर्ण काम किंवा आयोजन वित्तपुरवठ्याचं ती त्या जिल्ह्यामध्ये करू शकते, म्हणून तिला किंवा ती कोऑर्डिनेट करू शकते, म्हणून तिला काय म्हटलं होतं, अग्रगण्य बँक. 1969च्या किंवा 70च्या डिकेडमध्ये याची स्थापना करण्यात आली होती. उषा थोरात या सन 2009 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर होत्या. बरोबर. दोन्ही विधान मित्रांनो काय या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं त्या ठिकाणी काय येईल, उत्तर येईल. त्यानंतर बघा 58 नंबरचा प्रश्न मित्रांनो. 58 योग्य विधान निवडा. 26 फेब्रुवारी 2009 रोजी केंद्र सरकारने एकात्मिक पाणलोट कार्यक्रमास मंजुरी दिली. पाणलोट म्हणजे काय बरं, ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम केलं जातं. बरोबर. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम हा टेरेसिंग, बंडिंग, ट्रेचिंग, नैसर्गिक कुंपणाचं काम करणाऱ्या वनस्पतींची लागवड करणं व या माध्यमातून ओलावा व मृदा संवर्धन करणं. काय करणं, मृदा संवर्धन करणं. बरोबर. दोन्ही विधान काय आहेत, योग्य. 58चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 59 वर साधा प्रश्न विचारला होता बघा, अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखा. बघा 59चं काय होतं, अयोग्य विधान ओळखा म्हणजे रॉंग स्टेटमेंट वी हॅव टू फाइंड आउट. रॉंग स्टेटमेंट आपल्याला ओळखायचे, चुकीचं. ज्या घटकानं कर्ज घेतलं जातं त्याला धनको म्हणतात. चूक. त्याला काय म्हणतात मित्रांनो, ऋणको. त्याला काय म्हटलं जातं, ऋणको. म्हणजे कर्ज ज्यानं घेतलंय त्याला ऋणको म्हटलं जातं आणि जो देतो त्याला धनको म्हटलं जातं. ज्या घटकानं कर्जाची पूर्तता केली, पूर्तता म्हणजे कर्ज दिलंय, त्याला ऋणको म्हणतात. चूक. त्याला काय म्हणतात, धनको. या ठिकाणी उलट केलंय म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो, चूक. अ आणि ब अयोग्य आहेत. बरोबर. त्यानंतर पुढे जाऊ 60 नंबरला बघा मित्रांनो. 60 नंबरला विचारलंय 19 योग्य विधान. सन 1953 पासून वारसा हक्क कर किंवा मालमत्ता कर आकारण्यास सुरुवात झाली. बरोबर. 92-93च्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संपत्ती कर हक्क अनुत्पादक मालमत्तांवर आकारण्यात यावा अशी तरतूद केली. ही दोन्ही विधानं मित्रांनो बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय होईल, उत्तर होईल. यानंतर पुढे बघायचे मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी मॅथची एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला बघायची आहेत. कशाची, मॅथची. बघा 61 पासून आपल्याला या ठिकाणी काय बघायची, मॅथची एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्याला बघायची आहेत. बरोबर. या ठिकाणी 61 नंबरचा प्रश्न दिला नाहीये. 61 मध्ये काय दिलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो. 61चा प्रश्न बघा हा होता, आपल्याला गोल काढला होता. बरोबर. आणि त्याच्या ठिकाणी दिलं होतं 2, 4, 3 आणि 4 आणि पर्याय दिले होते काय मित्रांनो आपल्याला 45, 48, 46, 47. या ठिकाणी काय करायचं होतं मित्रांनो, 61 नंबरचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा. इथं दिलेलं नाहीये परंतु तुमच्या पेपरमध्ये होता, तुम्ही सोडवलेला आहेत. 2चा वर्ग करायचा होता 4, 4चा वर्ग 16 प्लस करायचं, पुन्हा 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9. इथं झाले होते 16 32 आणि 4 36, 36 46, 45. किती उत्तर येते आपलं, 45. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जायचं मित्रांनो आपल्याला 62 नंबरचा प्रश्न इथं दिलाय. 61चा मी तुम्हाला सोडून दाखवलाय, बाकीच्या रचना सुद्धा त्याच्या त्या दोन डायग्राम मधल्या सेम आहेत. 62 मध्ये बघा दिलेल्या आकृतीमधील संख्या विशिष्ट सूत्रानुसार दिलेल्या आहे, तर ताऱ्याच्या ठिकाणी कोणती संख्या येईल, म्हणजे स्टारच्या ठिकाणी. स्टार. बघा आता इथं काय करायचं मित्रांनो लक्षात ठेवा, इथं काय करायचं आहे बघा. तर आपल्याला असं इथं या ठिकाणी बघायचं बघा 19 अधिक 8 बरोबर बरोबर इंटू 3 इज इक्वल टू 81 झालंय का बघा. 19 आणि 8, 19 आणि 8 किती होतात बघा बरं, 27, 27 त्रिक 81. सेम
20 अधिक इथं खाली घेऊ आपण 20 प्लस 14 इंटू 3 इज इक्वल टू 20 आणि 14 किती झाले 34 34 त्रिक किती होतात 102 आलं 102. त्यानंतर आता 13 इंटू प्लस 18 इंटू 3 इज इक्वल टू बघा 13 18 किती झाले 31 कारण 13 17 30 होतात 30 आणि 31 31 त्रिक किती होतात मित्रांनो बघा 3 1 3 3 त्रिक 9 93. मग इथं काय येईल मित्रांनो 93 येईल फर्स्ट ऑप्शन क्रमांक 1 आपलं त्या ठिकाणी काय राहील उत्तर राहील. त्यानंतर पुढे जाऊ 63 मध्ये आगामी संसदीय निवडणुकांसाठी PQRS या 4 राजकीय पक्षांनी संयुक्त उमेदवार उभा करण्याचं ठरवलं. बहुतांश पक्षांना मान्य असलेले उमेदवार स्वीकारण्याच्या सूत्रावर सहमती झाली. म्हणजे ज्या पक्षांना किंवा ते जे 4 पक्ष आहेत त्या 4 पक्षांना जो जास्त करून आवडतो त्यालाच काय करणार ते तिकीट देणार. ABCD या 4 इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी पक्षांकडे संपर्क केला. तर तिकीट कुणाला मिळेल मग बघा काय दिलेत अ ब क ड असं दिलेत आपल्याला बरोबर. त्यानुसार बघू ए ही उमेदवार आहेत लक्षात ठेवा बरोबर आणि हे पक्ष आहेत. आपण इथं पक्ष लिहून घेऊ बरोबर. पक्ष कोणती पक्ष आहेत आपली 4 पक्ष आहे कोणती पी कोणती आहे PQRS. आता बघा स्टेटमेंट बघा ए पी ला मान्य होता. ए काय होता पी ला मान्य परंतु यस ला मान्य नव्हता. यस ला ए मान्य नाही. बी ला आर मान्य होता. बी हा आर ला मान्य होता म्हणजे आर ला बी चालतोय पण क्यू ला नव्हता म्हणजे बी इथं चालत नाही. बरोबर ही स्टेटमेंट झालं. सी पी ला आणि आर ला मान्य आहे. सी कुणाला मान्य आहे पी आणि आर ला लक्षात ठेवा. इथेही सी मान्य आहे बरोबर. मग आता आपल्याला इकडे काढावं लागेल ना ABCD किती जणांना किती मान्य आहे हे आपण शेवटी काढू इथं. त्यानंतर डी पी ला आणि क्यू ला मान्य आहे. डी यालाही मान्य आहे आणि क्यू लाही मान्य आहे. त्यानंतर पी आणि यस ने बी ला पसंती दिली. पी ने आणि यस ने बी ला पसंती दिली. सी ला क्यू आणि यस ने दिली. सी ला क्यू आणि यस ने पसंती दिली. सी ला क्यू आणि यस ने पसंती दिली. आणि उमेदवार ए क्यू ला मान्य. ए क्यू ला मान्य आर ला अमान्य म्हणजे नाही. तिकीट कुणाला मिळेल. मग आता ए किती जणांना मान्य बघा बरं. पी ला मान्य क्यू ला मान्य आर ला नाही यस ला नाही म्हणजे दोघांनाच मान्य आहे फक्त बरोबर. इथं दिसत असेल तुम्हाला बघा ए फक्त किती जणांना मान्य हो पी क्यू म्हणून तो दोघांनाच घेतला आपण इथं बरोबर. आता बी किती जणांना मान्य बघा बरं. पी ला मान्य बी बरोबर. क्यू ला नाही आर ला आहे यस ला पण आहे बरोबर. तिघांना मान्य येतो. किती जणांना तिघांना. सी बघू सी पी लाही मान्य क्यू लाही मान्य आर लाही मान्य यस लाही मान्य म्हणजे 4 जणांना मान्य आहे. डी पी ला मान्य क्यू ला मान्य बस दोघांनाच. मग ऑब्वियस कुणाला जास्त मान्यता मिळाली बरोबर इथं बघा बरं या चार्ट मध्ये ए ला 2 वेळा बी ला 3 वेळा सी ला 4 वेळा डी ला 2च पक्षांनी म्हणजे सी इथं 4 पक्षांनी मान्य केलं चौघांनी म्हणून तिकीट कुणाला मिळायला पाहिजे मित्रांनो सी ला. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघा काय येईल उत्तर आपलं मित्रांनो 3 सी. ओके पुढे जाऊ 64 ला काय म्हटलं बघा 7 स्टार 5 प्लस स्टार 32 प्लस 43 स्टार
इज इक्वल टू 1833. तर स्टारच्या जागी काय येईल? साधा आहे तिथं 6 घेऊन बघा सर्वांची बेरीज करा. इथं 765 प्लस 632 प्लस 436 इज इक्वल टू काय येईल मित्रांनो? 1833. ते काय सोडून द्यायची गरज नाही. ओके. त्यानंतर बघा 65 बघा. ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 3, डी 4, ई 5 असा क्रमाने असेल तर आकृतीतील लुप्त झालेला भाग शोधा. बघा आता के ची किंमत जर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही विचारात घेतली, कशाची? के ची किंमत जर या ठिकाणी तुम्ही विचारात घेतली तर बघा के ची किंमत किती मित्रांनो? या ठिकाणी 11 बरोबर. आर ची त्या ठिकाणी 18, त्यानंतर वाय ची येईल 25 बरोबर, आणि बी ची येईल तुमची 2 आणि आय ची येईल 9. यांना जर प्लस केलं तर उत्तर येतं 65. सेम जे एल एस यू सी जर किंमत टाकली तर 65, यांची टाकली तर 65. मग इथे असे दोन आकडे शोधावे लागतील की त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 65 आली पाहिजे. डब्ल्यू ई जी. आणि इथे जर आपण एन पी टाकला, हा कोणता टाकला? एन पी. बघा इथं नाही येत, इथं नाही येत, इथं नाही, हा एन पी. कारण डब्ल्यू यांची जर किंमत बघितली या ठिकाणी बघा मित्रांनो तर काय तिथे बघा चौथ्या रोची 23, 5, 7 यांची 14 बरोबर, आणि पी ची 16 इज इक्वल टू 65. आणि एकच ऑप्शन इथं दिसतंय बरोबर. आणि इथं काय घ्या? एच आणि ओ. एच आणि ओ ची येतील किती? 8 अधिक 15 बरोबर 17, 24, 1 इज इक्वल टू 65 बरोबर. म्हणजे याची येते 65 आणि याची येते 65 जर आपण पहिलं ऑप्शन घेतलं तर. म्हणून त्याचं उत्तर येईल मित्रांनो 65चं काय? ऑप्शन नंबर 1. 66 बघा. आता या ठिकाणी खूप सोपा प्रश्न होता. माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत आणि उरलेले लोक एकटेच आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या त्यामध्ये 54% आहे. तर या गटात एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के? बघा एकट्या गटाची स्त्रियांची संख्या किती? सपोज आपण 100% किंवा 100 घेतले. सर्व किती घेतले मित्रांनो? आपण या ठिकाणी 100 घेतले. त्यामधले पुरुषांची संख्या किती म्हटल्या इथं? 54. मेल किती आहे? 54. बाय डिफॉल्ट फिमेल किती असतील इथं? 46 असतील फिमेल. आता या फिमेल मध्ये विवाहित लोकांची संख्या 60%. बघा मॅरिड किती मित्रांनो? 60 आहे. म्हणजे त्यामध्ये 30 मेल असतील, 30 फिमेल असतील. असंच असेल ना 60चं गणित का वेगळं होईल? नाही होणार. म्हणजे फिमेल किती झाल्या हो? 30. म्हणजे 30 महिलांचं लग्न झालेलं आहे, त्या मॅरिड आहेत. आणि मुळात महिला किती आहे? 46. मग 46 मधून मॅरिड जर 30 वजा केल्या तर राहतात किती? 16. 16 ह्या काय येतील मित्रांनो? मग अनमॅरिड. अनमॅरिड म्हणजेच काय? एकट्या राहणाऱ्या. मग एकट्या स्त्रियांची संख्या 100 पैकी किती राहील मित्रांनो? 60. मग 100 पैकी म्हटल्यावरच ते काय येईल? 16%. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. ओके. पुढे जाऊ 67 ला. बघा पार्टनरशिपचे या ठिकाणी आपल्याला विचारलेत. कशाचं उत्तर विचारलेत आपल्याला मित्रांनो? या ठिकाणी बघा पार्टनरशिपचं. बघा खूप सोपा प्रश्न या ठिकाणी होता. बघा ए बी सी तिघ जण आहे मला वाटतं या ठिकाणी बरोबर. ए बी आणि सी. अ आणि ब यांनी भागीदारीच्या स्वरूपात एक व्यवसाय सुरू केला. अ ने 2000 रुपये गुंतवले, ब ने 3000 रुपये गुंतवले. 8 महिन्यानंतर क आला आणि वर्ष अखेरीचे म्हटल्यावर हे 12 महिन्यासाठी. 8 महिन्यानंतर म्हणजे किती महिन्यासाठी आला? 4च. 1000 रुपये घेऊन आला बरोबर. परंतु 8 महिन्यानंतर ब ने आपली गुंतवणूक संपूर्ण काढून घेतली. म्हणजे ब किती दिवस होता? फक्त 8 महिनेच. आणि अ किती दिवस राहील? मग शेवटपर्यंत होता तो 12 महिने. तर वर्षाखेरीस त्यांना नफा झाला मित्रांनो किती? त्यांचा प्रॉफिट किती बरं? नफा किती आहेत? 5200 रुपये. म्हणजे 5200 रुपये झालेला आहे.
मग आता मुळात यांचा रेशो आपल्याला काढावा लागेल. मग बघा 3 शून्य गेली, 3 शून्य गेली, 3 शून्य गेली, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. बघा 2 3 6, 3 2 6 आणि 1 1 1. या ठिकाणी विचारले ब चा वाटा किती. सगळे वाटे किती करायला लागतील आपल्याला? 13 वाटे या ठिकाणी करावे लागतील. 6 6 12, 12 1 13. मग पैसे किती आपल्याकडं? 5200. तर एक वाटा कितीचा निघतोय बघा? 13 320, तर 3 चोक 52, 400 रुपयाचा वाटा निघतोय. म्हणजे सी ला जातील, एकच वाटा आहे म्हटल्यावर 400 रुपये, बी ला जातील 424 आणि ए ला जातील 424. म्हणजे ए आणि बी ला समान पैसे या ठिकाणी भेटतील, लक्षात ठेवा. मग आपल्याला विचारले बी, तर बी ला किती जातील मित्रांनो? 2400 रुपये या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतील. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी येईल मित्रांनो काय? 2400 रुपये. काय येईल उत्तर मित्रांनो आपलं या ठिकाणी? 2400 रुपये आपलं उत्तर येईल. ओके, पुढे जाऊ. 68. आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्शनवर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा, एक व्यक्ती उत्तरेकडे, इथं उभा आहे तो, उत्तरेकडे गेला 12 किलोमीटर, पूर्वेकडे 15 आला, 15 पूर्वेकडे 15, नंतर पश्चिमेकडे 19 किलोमीटर. 19 म्हणजे इथं आला असेल 15 आणि हे 4 किलोमीटर, असे 19 झाले त्याचे, बरोबर. त्यानंतर दक्षिणेकडे 15, हे 12, बरोबर, आणि खाली 3च आला असेल फक्त तो, असे 15. तर ती व्यक्ती आरंभ बिंदूपासून किती दूर आहे? आरंभ बिंदू म्हणजे हा सुरुवातीचा, बरोबर, हा सुरुवातीचा आरंभ आहे. किती दूर आहे हे अंतर आपल्याला काढायचं. तर आपण पायथागोरस इथं वापरू शकतो. यांना नावं देऊ ए बी सी. आपल्याला काढायचे ए बी स्क्वेअर ए सी स्क्वेअर अधिक बी सी स्क्वेअर. हे उत्तर निघेल आपलं. बघा, मग आपल्याला इथं अगोदर बघायचं एसी. एसी किती तुमचा? 3, 3चा वर्ग अधिक सी बी किंवा बी सी किती? बघा वरती बघा किती आहे? 4. म्हणजे हे किती येईल? 4. 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25. हे जाईल स्क्वेअर रूट मध्ये, त्याचा स्क्वेअर येईल 5. म्हणजे उत्तर येईल आपलं 5 किलोमीटर. तो आरंभ बिंदूपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे झालं आपलं 68चं उत्तर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे जाऊ. 69 मध्ये दिलेत आपल्याला. बघा, लहान मोठेपणा दाखवला तिथं आपल्याला, बरोबर. अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहेत. बघा, अंकिता ही काय? संगीतापेक्षा मोठी, म्हणजे इथं संगीता येईल, बरोबर. इथं कोण घेतली? संगीता. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे, लक्षात ठेवा. गिरीश हा संगीतापेक्षाही मोठा आहे, म्हणजे इथं कोण येईल? गिरीश, लक्षात ठेवा. पण अंकितापेक्षा लहान आहे, म्हणजे इथे येईल अंकिता. काय येईल मित्रांनो? अंकिता. त्यानंतर येईल गिरीश, नंतर येईल संगीता, बरोबर. असं येईल संगीता. बघा, अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे, बरोबर. गिरीश हा संगीतापेक्षा मोठा आहे, बरोबर, पण अंकितापेक्षा लहान आहे, दिसतोय अंकितापेक्षा. शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे, म्हणजे शिरीष इकडे येईल. शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा, म्हणजे शिरीष शेवटी येईल. बघा, शिरीष, श्याम आणि संगीता, बरोबर. पण श्याम आणि संगीतामध्ये कोण मोठे आपल्याला माहित नाही, म्हणून पुढे जाऊ आपण. संगीता ही श्यामपेक्षा मोठी, म्हणजे श्याम इथंच येईल, श्याम, बरोबर. आणि हा शिरीष शेवटी. तर त्यांच्यात सर्वात लहान कोण? तर कोण येईल मित्रांनो? सर्वात लहान त्या ठिकाणी येईल कोण? शिरीष. कारण इथं बघा, इथं जर बघितलं तर लक्षात येतं, ह्या पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला उंचीनुसार, तिसऱ्या, चौथ्या आणि सर्वात लहान कोण येईल मित्रांनो? शिरीष. म्हणून उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3, शिरीष. ओके, पुढे जाऊ. 70 मध्ये बघा, इथं लक्षात घ्या, हा प्रश्न बघत असताना एका विमान चालक चमू मध्ये कोण कोण आहेत असं म्हटलं. काय म्हटलं आपल्याला? कोण कोण आहे. बघा, कोण कोण आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, चमू मध्ये श्री आदित्य, श्री धनंजय आणि श्री अमोघ
हे चालक, सहचालक आणि उडान अभियंता आहे. मात्र ते याच क्रमाने असतील असं नाही. तर खालील पैकी विवरण हे तिघांकरता खरं आहे. बघा, सहचालक एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमावतो. म्हणजे सहचालक काय असो कमावण्याच्या बाबतीत सर्वात कमी असेल, म्हणजे शेवटी असेल. बरोबर ना. पगाराच्या बाबतीत बघतोय आपण, तो सर्वात शेवटी असेल. इथं 2 नंबर असेल आणि इथं 1 नंबर असेल. पैसे कमावण्याच्या बाबतीत म्हणतो. सहचालक एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमवतो. आणि सहचालक काय असेल बरं, एकुलता एक मुलगा असणार आहे, म्हणजे त्याला भाऊ बहीण कोणी नसणार. अमुकचं लग्न धनंजयच्या बहिणीशी झालंय. म्हणजे धनंजयच्या बहिणीशी झालंय म्हणजे सहचालक हा धनंजय असू शकत नाही. का हो? कारण तो एकुलता एक नाही, कारण त्याला बहीण आहेत. कारण त्याला काय आहेत? बहीण आहे. आणि तो चालकापेक्षा अधिक कमवतो. मग आता सहचालक तर एकटा आहे, एकुलता एक, तो तर धनंजय नाही. आणि अमुक जो आहे त्याचं लग्न धनंजयच्या बहिणीशी झालंय, म्हणजे धनंजय सहचालक नाही. आणि अमुकचं लग्न धनंजयच्या बहिणीशी झालंय, तो चालकापेक्षा अधिक कमवतो. म्हणजे चालक कोण येलो इथं? धनंजय. आणि तो चालकापेक्षाही जास्त कमवतो. कोण? अमोघ. म्हणजे अमोघ इथे येईल. धनंजयच्या बहिणीचं लग्न झालंय अमोघ बरोबर. आणि अमोघचं लग्न धनंजयच्या बहिणीशी झालंय, तो चालकापेक्षा अधिक कमवतो. म्हणजेच अमोघ या ठिकाणी येईल कोण बरं? अभियंता. बरोबर. आणि सहचालक कोण येलो इथं? धनंजय येऊ शकत नाही, कारण तो एकुलता एक नाही, कारण त्याला बहीण पण आहे. कारण त्याला कोण आहे? बहीण. आणि इथं म्हटले सहचालक एकुलता एक मुलगा असून तो सर्वात कमी कमावतो. मग इथं कोण येलो राहिलेला? आदित्य. कोण येईल? आदित्य किंवा आदित्य असं म्हणा. इथं तसं झालं तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, सिलोलिझमचा प्रश्न होता 71 ला. खाली दिलेल्या विधानांच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा. काही वाघ सिंह आहेत. काही वाघ, बघा, काही वाघ सिंह आहेत. ठीक आहे, घेतलं आपण सिंह आहेत. हे काही वाघ काय आहेत मित्रांनो? या ठिकाणी सिंह आहेत. बरोबर. त्यानंतर काही सिंह गायी आहेत. आता काही सिंह काय आहेत? गायी आहेत. घेतलं आपण या ठिकाणी गायी आहेत. काही सिंह काय आहेत? गायी आहेत. ही आकृती आपण दोन्ही पद्धतीने पण काढू शकतो, इकडेही घेऊ शकतो. काही ससे घोडे आहेत. आता ससे आणि घोडे यांचा संबंधच नाहीये. ससे इकडं, काही ससे घोडे आहेत. ठीक आहे, यांचा संबंधच नाही. बरोबर झाले तिन्ही पण आपले. काही वाघ घोडे आहेत. वाघाचा आणि घोड्याचा संबंध आहे का? नाही. काही गायी वाघ आहेत का? दुसऱ्या आकृतीनुसार येतील. म्हणजे बघा, दुसरी आकृती काढली ती येऊ शकतील, पण एकीनुसार हो आणि एकीनुसार नाही, म्हणजे त्याचं उत्तर असतं नाही. हे सुद्धा चूक. काही घोडे सिंह आहेत. बघा, घोडे आणि सिंह यांचा संबंध तरी का काही? नाही. सर्व घोडे गायी आहेत. सर्व घोडे गायी, त्यांचा संबंधच नाही. म्हणून काय येईल मित्रांनो? उत्तर यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. सर्व विधानं या ठिकाणी चुकीची, निष्कर्ष चुकीची आहे. 72 ला आपल्याला या ठिकाणी जायचं. कुठं? 72. बघा, आता 72 मध्ये बघा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. या विधानावरून जर फक्त थेट नातेसंबंधाचाच विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा. आता पहिले घेऊन बघू. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली. आता ही राणी, बरोबर, हे राणीचा मुलगा. राणीचा मुलगा. राणी त्या आजोबांच्या मुलाची, म्हणजे इथं आजोबा आणि आजोबाचा मुलगा, म्हणजे राणीचा कोण झाला? वडील किंवा चुलता. बरोबर, पण वडीलच. तरच जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल. बरोबर. मुलगा आहे, मग ही कोण झाले? हे वडील झाले राणीचे. बरोबर. आणि ही मुलगी झाली. ही कोण झाली? मुलगी झाली. तरच राणीच्या आजोबांचा मुलगा, राणीच्या आजोबांचा मुलगा, बघा, राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा काय ठरेलो?
आजोबा असू शकतो, बरोबर. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरीही विधान असत, तरीही मुळात तसं नाही, ते विधान चुकीचंच ठरेल. तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी विधान सत्य ठरेल. काका असल्यावर ठरणार नाही. तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असल्यास विधान सत्य ठरेल. चूक. मग फक्त पहिलंच विधान काय बघा, योग्य. अ सोडून सर्व या ठिकाणी काय म्हटलेत आपल्याला, ब असत्य ठरेल, बरोबर. अ सोडून सर्व असत्य, त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो, अ सोडून सर्व असत्य, फक्त एकच त्या ठिकाणी बरोबर येईल. 72चं 2. 73 बघा, या ठिकाणी जरा मिस्टेक झाली होती म्हणून मी इथं लिहून घेतलेत बघा. 4, 18, 48, 100, 180 आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इथं काय येईल तर बघा, इथं काय केलं मित्रांनो, 2चा क्यूब वजा 2चा वर्ग असं केलेत आपण. इथं पहिल्यासाठी काय केलेलं बघा, 2चा क्यूब म्हणजे किती, 8 वजा 2चा वर्ग 4 इज इक्वल टू 4, बरोबर. पुढे 18 साठी केलेत आपण, हे झालं पहिल्या साठी. नंतर दुसरं बघा, 3चा क्यूब वजा 3चा वर्ग, बघा 3चा क्यूब 27 वजा 9 बरोबर 18 आलं, 18. त्यानंतर हे केलंय 4 साठी, हे 2, हे 3, हे 4, इथे 5, इथे 6 आणि इथे येईल मित्रांनो 7. 7चा क्यूब वजा 7चा स्क्वेअर. मग 7चा क्यूब जर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर 7चा क्यूब येईल किती बघा, 7चा क्यूब या ठिकाणी येईल मित्रांनो 343 वजा 7चा वर्ग 49 बरोबर 294. पर्याय क्रमांक 4 त्याचं काय असणार आहे उत्तर. म्हणजे 2चा घन वजा 2चा वर्ग बरोबर 4 बरोबर 4. 3चा घन वजा 3चा वर्ग 18. 4चा घन वजा 4चा वर्ग 48. 5चा घन वजा 5चा वर्ग 100. 6चा घन वजा 6चा वर्ग 180 आणि 7चा वर्ग घन वजा 7चा स्क्वेअर इज इक्वल टू 294. पर्याय क्रमांक 4 त्याचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर पुढे जाऊ 74 नंबरला बघा काय दिलेत आपल्याला. आकृत्यांची मालिका दिलेली आहेत. आकृतींचा क्रम पुढे राहण्यासाठी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. बघा काय दिलेत बघा मित्रांनो. इथं बघा स्टार आहेत. हा स्टार कुठं आलाय हो या ठिकाणी. आता 6 दिसतात म्हणून आपण 3 गट करून घेऊ बघा. 1 2 आणि हा तिसरा गट आहे असं आपण समजू. बघा स्टार इथं होता, इथं आला, प्लस इथं होता, इथं आला. आता हे जे हॅश आहेत हा कुठे येलो मित्रांनो, इथे लक्षात ठेवा. त्यानंतर हा जो त्रिकोण होता हा कुठे गेलो दुसऱ्या आकृतीत जाताना, डायरेक्ट इथं आलाय लक्षात ठेवा. इथलाही त्रिकोण कुठे गेलाय हो, खालून डायरेक्ट वर गेलाय. मग इथलाही त्रिकोण कुठे जाईल हो मित्रांनो, डायरेक्ट वरती जाईल लक्षात ठेवा बरोबर. त्यानंतर मधलं जे चिन्ह आहे 0 ते इकडे दिसतंय का, डायरेक्ट बदललेलं दिसतं, 0 नाहीये. @ दिसतंय का, नाही, डायरेक्ट बदललेलं दिसतंय. म्हणजे सी इकडं अजिबात नसणार लक्षात ठेवा. सी इकडे नसणार बरोबर. सॉरी इथं थोडं बघा, 3 गट इथं आपल्याला दाखवलेत बरोबर. त्यामध्ये बघा स्टार या ठिकाणी आलाय, प्लस स्टार बरोबर 1 घर खाली आलाय, प्लस 1 घर खाली आलाय, हॅश 1 घर खाली आलाय इथं बरोबर, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आलाय. त्यानंतर इथं बघा त्रिकोण डायरेक्ट वरती गेलाय, त्रिकोण डायरेक्ट वरती. इथलं त्रिकोण सुद्धा मित्रांनो डायरेक्ट वरती बरोबर. मग काय यायला पाहिजे आता आपलं, त्रिकोण आणि हॅश. कुठे दिसतंय त्रिकोण आणि हॅश, इथंही नाही दिसत, इथंही नाही दिसत, इथंही नाही दिसत, इथं दिसत. आलं उत्तर. आणि जे मधले नंबर्स आहेत ते डायरेक्ट मिस आउट आहे लक्षात ठेवा, वेगवेगळी. @ ऐवजी हॅश,
सी ऐवजी सी येणार नाही इथं, बरोबर. तर काय येईल मित्रांनो इथं एक्स, म्हणून उत्तर काय येईल मित्रांनो तुमचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असेल. आणि लास्ट प्रश्न बघा या ठिकाणी मित्रांनो 75 नंबरचा. EF 15 KL किती? EF जर बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी आता काय ई ची किंमत जर ABCD नुसार जर बघितली तर तुम्हाला येईल या ठिकाणी 5 आणि याची येते 6, म्हणजे 5 × 6 / 2, 5 × 30 भागिले 2 बरोबर 15, म्हणून इथं आलंय किती 15. तसंच के ची किंमत जर इथं बघितली तर 11 × L ची 12 = किती येतं मित्रांनो 132. 132 भागिले 2 बेशक 12, हातचा लेख बेशक 12 66, म्हणजे KL = 66. तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे त्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे, बरोबर. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला बघा 76 पॉलिटीचे प्रश्न आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा अ नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्टेटमेंट. भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे, बरोबर. संसदेचे कामकाज हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येतं, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष तथा किंवा लोकसभेचे सभापती भारतीय घटनेच्या कलम 120 नुसार विशेष परिस्थितीमध्ये सभागृहाच्या सदस्याला मातृभाषेतून सभागृहाला संबोधित करण्याची परवानगी देऊ शकतात, बरोबर. हे बरोबर. ते स्पेशल परमिशन मध्ये किंवा स्पेशल सिच्युएशन मध्ये ते काय करू शकतात, आपल्या मातृभाषेमध्ये भाषण करण्यासाठी परवानगी देऊ शकतात. कलम 120 नुसार दोन्ही विधानं योग्य. त्यानंतर 77 बघा मित्रांनो या ठिकाणी राज्याच्या मार्गदर्शक तत्वांबाबत म्हणजे DPSPs. लक्षात ठेवा DPSPs दिले आपल्याला 4 मध्ये 36 ते 51. आपण घेतली ती आयर्लंड कडून किंवा आयरिश घटनेकडून, बरोबर. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ही तत्व घेतलेली आहेत किंवा आहे, बरोबर. या भागात समाविष्ट असलेली तत्व न्याय प्रविष्ट नाहीत, नॉन ज्युडिशिएबल आहेत, बरोबर. काय आहेत, नॉन ज्युडिशिएबल. ओके, दोन्ही विधानं बरोबर. बरोबर विचारली होती पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा 78 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय घटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही, बरोबर. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो, बरोबर. कारण लोकसभेमध्येच बहुमत त्यांना असतं, बरोबर. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत वरतीच दिले ना, फक्त आणि फक्त लोकसभेत. कचूक अ आणि ब योग्य. पर्याय क्रमांक 3 त्याचं काय होईल मित्रांनो उत्तर होईल. 79 बघा 42व्या घटनादुरुस्तीनुसार. 42वी घटनादुरुस्ती म्हणजे 1976 ची मिनी कॉन्स्टिट्यूशन. 42व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला, परंतु अशी तरतूद राज्यपालांबाबत करण्यात आलेली नाही, बरोबर. लक्षात ठेवा मंत्रिमंडळाचा सल्ला, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला 1976 ची 42वी घटनादुरुस्ती. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही किंवा करता येणार नाही, बरोबर. दोन्ही विधानं बरोबर. 80 बघा भारतीय संविधानातील 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत समितीला संवैधानिक दर्जा म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस हॅज बीन गिव्हन टू द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, बरोबर. आणि त्यातच पंचायत समिती येतं. रुरल एरिया मधलं 73व्या घटनादुरुस्तीनुसार दिलं आपण. 11 परिशिष्ट जोडलं, कामाचे 29 विषय ठेवले. घटनेच्या कलम 243 A to P मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे रुरल साठी, बरोबर. पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असून विस्तार अधिकारी पंचायत समितीच्या सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. तर या ठिकाणी पंचायत समितीचा सभापती नाही मित्रांनो, उपसभापती. कोण असतो, उपसभापती
किंवा डेप्युटी स्पीकर इज द एक्स ऑफिसिओ चेअरमन ऑफ सरपंच समिती ऑफ पंचायत समिती अँड एक्सटेन्शन ऑफिसर इज द एक्स ऑफिसिओ सेक्रेटरी. हे बरोबर आहेत, निम्म वाक्य त्यातलं बरोबर आहे. परंतु तिथं सभापती नसतो तर उपसभापती असतो, म्हणून बचूक. फक्त विधान अयोग्य. पर्याय क्रमांक 3. 81 बघा. महापौरांची निवड ही सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून थेट जनतेतून. चूक. हे काय चूक आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांमधून एकाची वर्णी तिथं लागते. महापौर पदासाठी स्त्रियांचं आरक्षण हे राज्यातील महापौर पदाच्या एकूण संख्येचे 1/2 इतकी पद स्त्रियांसाठी अनुसूचित 1/2 1/2 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्ग यामधील स्त्रियांसाठी असलेल्या राखीव पदांची संख्या धरून राखीव ठेवलेली असतात. बरोबर. फक्त ब या ठिकाणी योग्य. पर्याय क्रमांक 2. 82 बघा. पक्षांतर बंदीवर विचारलाय. योग्य विधान. पक्षांतर बंदी विरोधी कायदा 52वी घटना दुरुस्ती 1985 साली करून घटनेमध्ये 10वं परिशिष्ट ठेवण्यात आलं. बरोबर. 1985 ची 52वी घटना दुरुस्ती 10वं परिशिष्ट. आणि त्यानुसार जर एखादा सभासद विधिमंडळाचा किंवा लोकसभेचा जर एका पक्षाच्या तिकिटावर किंवा निवडणूक चिन्हावर निवडून आला असेल आणि निवडून आल्यानंतर जर तो दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याचं सदस्यत्व हे रद्द होतं. बरोबर. ते करण्याचा अधिकार संबंधित सभागृहाच्या सभापतींना असतो. परंतु एकाच वेळेस जर एका पक्षातून 1/3 इतके सभासद एकाच वेळी जर गेले तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत आपल्याला कार्यवाही करता येत नाही. त्यांचं सदस्यत्व आहे तसं राहत होतं 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीनुसार. परंतु 2003च्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार ही संख्या वाढवण्यात आली. 2/3 इतके सभासद किंवा 2/3 इतके सदस्य जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करू शकत नाही. ही लक्षात ठेवा. बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. जर सदस्यानं त्याच्या राजकीय पक्षाच्या आदेशाविरुद्ध पक्षाची परवानगी न घेता गृहामध्ये मतदान केलं किंवा मतदानात भाग घेतला नाही अशा कृतीला त्याच्या पक्षाने 30 दिवसात माफी नाही दिली तर त्याचे सभागृहातील सदस्यत्व रद्द केले जाते. 30 दिवसात नाही तर मित्रांनो 15 दिवसात. हे लक्षात ठेवा. किती आहेत? 15 दिवसात. म्हणून विधान ब चूक. फक्त केवळ अ योग्य. त्यानंतर 83 बघा मित्रांनो. मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार. प्रायव्हेट खाजगीपणाचा अधिकार कुठे आहेत मित्रांनो? 21 मध्ये दिलेला आहे. लाईफ अँड लिबर्टी. जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. समानतेचा अधिकार नाही, शोषणाविरुद्ध नाही आणि धार्मिक पण नाही. समानतेचा दिलाय 14 ते 18, शोषणाविरुद्ध 23 ते 24 आणि धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28. ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहेत. उत्तर येईल त्याचा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 84 बघा मित्रांनो. या ठिकाणी 84 आपल्याला बघायचंय. बघा 84 ला काय म्हटलंय? कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही. त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. बरोबर. खालीलपैकी अनुच्छेद 14 ला कोणते अपवाद आहेत? अनुच्छेद म्हणजे आर्टिकल. लक्षात ठेवा. आर्टिकल 14 ला काय एक्सेप्शन आहेत किंवा काय अपवाद आहेत? भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत? नक्कीच. बरोबर. संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही. ही एकदम बरोबर. परदेशी दूत आणि राजनीती तज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत. चूक. दोन्ही बाबत. अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत. बरोबर. अ आणि ब आणि ड हे बरोबर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय होईल मित्रांनो? उत्तर होईल. त्यानंतर 85 बघा. योग्य कथन किंवा योग्य स्टेटमेंट ओळखा. अनुच्छेद 47 प्रमाणे सर्व बालकांना वयाच्या 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण. 47 ने तर इथं 45 लक्षात ठेवा. डीपीएसपी मधला 45 अ. त्यानंतर 21 अ फंडामेंटल राईट मधलं आणि ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज मधलं 51 ए मधलं के म्हणजे 11वं. म्हणून ही चूक. 47 नाही. 86व्या घटना दुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शिक्षण हे मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलं. 21 अ मध्ये. बरोबर. फक्त ब योग्य. अ चुकीचं, ब बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. 86 बघा.
योग्य विधान, भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तिबेट बाबत पंचशील करार झाला, भारत आणि चायनामध्ये, बरोबर. 1954 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि चीनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष चाऊ एन लाय यांनी पंचशील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पंचशील आणि अलिप्ततावाद हे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत सर्वात मोठे योगदान आहे. वरील सर्व विधानं योग्य आहेत. 87 बघा, रिपीट क्वेश्चन दिसतो आपल्याला जरा किंवा जवळचा वाटतो बघा. 42 योग्य कथन निवडा. 42व्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली, बरोबर. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार, बरोबर, स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 10 कर्तव्य ठेवले. यांनी 8 सांगितले होते पण आपण 10 ठेवले आणि 2002च्या 86 नुसार 11वं ठेवलं. 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य, बरोबर. 86व्या घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये 11वं कर्तव्य के म्हणून समाविष्ट, बरोबर. एबीसीडी मधला के हा 11व्या क्रमांकाचा. दोन्ही विधानं बरोबर. 87चं काय येईल? 3. दोन्ही विधानं बरोबर. 88 बघा मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदार असतात? सोपं आहे. ऑल इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लोकसभा, राज्यसभा ऍट रिस्पेक्टिव्ह विधानसभाज. बघा, लोकसभेचे निर्वाचित, बरोबर, राज्यसभेचे निर्वाचित, विधानसभेचे निर्वाचित, म्हणजे वरील पैकी सर्वच. पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येईल. 89 बघा, 89 ला काय दिलेत आपल्याला? सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय असतं, बरोबर. कोर्ट ऑफ रेकॉर्ड, कोर्ट ऑफ रेकॉर्ड, बरोबर. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जसा देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या इतर सर्व कनिष्ठ न्यायालयांवर बंधनकारक असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अभिलेख न्यायालय. तसंच राज्याच्या बाबतीत किंवा टेरिटरीच्या बाबतीत संबंधित प्रादेशिक भौगोलिक रचनेनुसार जे हायकोर्ट असेल किंवा उच्च न्यायालय असेल त्याने दिलेला निर्णय सुद्धा त्याच्या कनिष्ठ असणाऱ्या न्यायालयांवर बंधनकारक असतो, म्हणून त्याला अभिलेख न्यायालय म्हणतात. म्हणून पहिलं स्टेटमेंट बरोबर. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे नागरिक असू शकतात नाही तर असतातच, म्हणून हे विधान चुकी. असू शकतात म्हणजे असू नसूही शकतात असं होतं त्याचा अर्थ. प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांच्या कर्मचारी वर्गावर पूर्ण नियंत्रण असते, बरोबर. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती बघा, राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्लामसलतीनंतर करतात, बरोबर. आणि अयोग्य विधान निवडायचं होतं 2. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? सर्वांना माहिती आहे, 5 वर्ष किंवा कधी कधी 5 वर्ष. हे उत्तर बरोबर देत आयोग. कधी कधी राज्यपालांच्या मर्जीनुसार, पण हे दोन्हीही बरोबर आहेत. 5 वर्ष आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. राज्यपालांची इच्छा आहे का? नाही. मुख्यमंत्र्यांची नाही. पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. त्यानंतर 91 बघा, करंट अफेअरचे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो काही बघा. ब्लूमबर्ग बिलियनियर हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार खालीलपैकी कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरेल? तर कोण ठरेल मित्रांनो? जेफ बेझोस. कोण ठरलेत मित्रांनो इथं? जेफ बेझोस. लक्षात कोण ठरले मित्रांनो तिथं? तर पर्याय क्रमांक 1 त्याचं काय असणार आहे मित्रांनो? उत्तर असणार आहे. त्यांचं निवासस्थान आहे मेडिना, वॉशिंग्टन, अमेरिका, न्यूयॉर्क शहर. इलेक्ट्रिक अभियांत्रिकीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंय. ते उद्योगपती आहेत, गुंतवणूकदार आहेत, बरोबर. अमेझॉन आणि ब्लू ऑरिजिन कंपनीची स्थापना त्यांनी केलेली आहे. 111.3 अब्ज डॉलर US डॉलर त्यांच्याकडे आहेत. अमेझॉनचे CEO आणि अध्यक्ष म्हणून ते बघतात. त्यांना 4 अपत्य सुद्धा आहेत. त्यानंतर 92 बघा 92 इस्रो वर्ष 2023च्या शेवटी व्हॅलेंटाईन्स इन्व्हेस्टिगेशन पोलार एक्सप्लोरेशन रोवर हा पहिला आपला मोबाईल रोबोट यंत्रमानव चंद्रावर पाठवणार आहे. चूक बघा. तर ते काय करणार आहे? दक्षिण रोवर नोबेल क्रेटरच्या पश्चिम किनाऱ्याजवळ उतरेल आणि त्या प्रदेशाच्या पृष्ठभागाचा आणि पाण्याचा आणि इतर स्रोतांसाठी भूपृष्ठाचा नकाशा तयार करेल आणि एक्सप्लोर करेल, बरोबर. चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली बर्फ आणि इतर स्रोतांचा शोध घेणं
हा या मोहिमेचा उद्देश आहे. बरोबर. तर विधान 2 त्याचं बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टिंबटिंब येथे रुद्राक्ष, लक्षात ठेवा, या आंतरराष्ट्रीय सहकार्य व संमेलन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. तर कुठं? वाराणसी. जपानच्या सहकार्यानं वाराणसीमध्ये उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र रुद्राक्षचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केलं. बरोबर. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठातील जननी आणि बालक आरोग्य केंद्राची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे. हे संमेलन केंद्र म्हणजे बघा, हे संमेलन केंद्र म्हणजे भारत आणि जपान दरम्यानच्या दृढ संबंधाचं प्रतीक मानलं जातं. बरोबर. असं सांगून पंतप्रधानांनी केंद्र उभारण्यासाठी जपानने घेतलेल्या परिश्रमांची सुद्धा प्रशंसा केली. 94 बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणतं? भारतात दरवर्षी 9 जुलै रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो. बरोबर. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती APJ कलाम यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? नाही. तर त्या दिवशी काय झालं होतं? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना आहे. लक्षात ठेवा. कधी? 9 जुलै 1949. 9 जुलै 1949. आणि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी परिषद आहे. म्हणून दरवर्षी 9 जुलै हा राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या संस्थेच्या स्थापनेच्या दिनी. केवळ अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, शांघाय सहकार्य संघटना. शांघाय सहकार्य संघटना SCO देशांच्या प्रमुख शिखर बैठक 16 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर 2021 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ती दुशांबे, तजाकिस्तान. त्यानंतर बघा 96, कोविड-19 मुळे मृत झालेल्या लोकांच्या परिवारांसाठी कोणत्या सरकारद्वारे मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहाय्यता योजना, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता देण्यात येते? तर दिल्ली गव्हर्नमेंट. कोणाच्या? दिल्ली गव्हर्नमेंटच्या. बघा, नवी दिल्लीत केजरीवाल सरकारनं मुख्यमंत्री कोविड-19 परिवार आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आणि कोणत्याही अडचणीशिवाय आर्थिक मदत देण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बरोबर. त्यामध्ये ही योजना आहेत. या योजनेच्या अंतर्गत आर्थिक सहाय्यता दिली जाते. त्यानंतर बघा, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या बाबत कोणते विधान बिनचूक? बिनचूक म्हणजे काय बरं? योग्य. योग्य आहे असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, बिनचूक विचारलेलं आहे. जुलै 2018 मध्ये वयाच्या 98व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. बरोबर. ज्वार भाटा हा त्यांचा अभिनेता म्हणून प्रथम चित्रपट होता. बरोबर. दिलीप कुमार 2000 ते 2006 दरम्यान राज्यसभा सदस्य होते. MP होते. लक्षात ठेवा, MP ऑफ राज्यसभा. 2004 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. चूक. तर 1994 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. आणि याच्या अगोदर मित्रांनो त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मग बिनचूक येतील फक्त अ ब क. पर्याय क्रमांक 1. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून कुणाची निवड करण्यात आली? तर एरिक गारसेट यांची निवड करण्यात आलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लॉस एंजेलिसचे महापौर एरिक गारसेटी यांचे भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते 50 वर्षीय आहेत. 99 बघा, कोणत्या संघटनेनं 14 जुलै 2021 रोजी सुधारित हवामान व ऊर्जा कायद्यांचं फिट फॉर 55 पॅकेजचं अनावरण केलेलं आहे? तर ते केलेलं आहे युरोपियन महासंघ. पर्याय क्रमांक 2. बरोबर. महत्वाची वस्तुस्थिती फिट फॉर 55 पॅकेज अंतर्गत युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखेनं 27 सदस्य देशांना 1990च्या पातळीच्या तुलनेत 2030 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन 55% कमी करण्याचे आवाहन केलेले आहे. ऊर्जा कार्यक्षमता, नवीन हिटिंग आणि कूलिंग सिस्टम आणि स्वच्छ वाहतूक यामधील गुंतवणुकीसाठी
नागरिकांना वित्त पुरवठा करण्यासाठी, सदस्य राष्ट्रांना समर्पित निधी प्रदान करण्यासाठी नवीन सामाजिक हवामान निधी सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय बघा मित्रांनो. कोणत्या राज्यानं राज्यातील आदिवासी व इतर आदिवासींच्या समुदायांची संस्कृती आणि प्रथांच्या रक्षणासाठी देशी विश्वास आणि संस्कृती विभाग नावाचा नवीन विभाग स्थापन केलाय? देशी विश्वास आणि संस्कृती विभाग हा विभाग स्थापन केलेला आहे, तर तो आसाम. कारण आसाम राज्यानं राज्यातील आदिवासी व इतर आदिवासींच्या समुदायांची संस्कृती आणि प्रथांच्या रक्षणासाठी देशी विश्वास आणि संस्कृती विभाग नावाचा एक सक्षम विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 6 फेब्रुवारी 2022 ची आपली चौथी टेस्ट सराव परीक्षा याचं डिस्कशन या ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्याला काही अडचणी असतील, बरोबर काही सजेशन्स असतील, त्या तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तसंच टेलिग्राम चॅनलवर किंवा युट्यूबवर सुद्धा आपल्या तिथे कमेंट्स करू शकतात, सुचवू शकतात. आणि असाच प्रतिसाद आपला टेस्ट सिरीजला राहू द्या. आपण येत्या काळामध्ये गट क ची सुद्धा टेस्ट सिरीज अशाच पद्धतीने सुरू करणार आहोत. त्याचं डिस्कशन विद्यार्थ्यांपर्यंत असणार आहेत आणि याचा सर्वाधिक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा आणि सर्वाधिक मुलं येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये फ्री पास व्हावे, उत्तीर्ण व्हावे या उद्देशाने आमची संपूर्ण टीम, मी असेल, नीरज सर असतील, दत्ता सर असतील, सर्वजण यासाठी कार्यरत आहेत. धन्यवाद.